विसरलास तुझ्या बापाला? तोही असाच विठ्ठल विठ्ठल करायचा आधी. सगळी घाण खातं कर्जदारांना परत देऊन टाकली. खरा दारावर तुळशी पत्र ठेवलं. बायकोपुरांचं काय काय होतंय ते होऊ दे. आपली टाळी ब्रह्मानंदी. अरे मेलो आपण. नाही नाही, मी असे विचार करता कामा नये. बरं झालं का आता, की अजून काही बाकी आहे? आपल्याला उशीर होतोय. आवर, खूप झालं कौतुक आता. चल. हो निघूया. विठुरायापाशी आलं की सगळंच विसरायला होतं. आपण एका वेगळ्याच आनंदाच्या जगात जातो. चल. किती गोड आणि रसाळत नाही. हो हो, खा खा, अजून खा. सगळी मीच खाल्लीत ना. घे तू खा. माझ्या माहेरच्या बाजूला हे झाड आहे ना, तुम्हाला आवडली की आपण परत जाऊ. हा, तू परत झाडावर चढशील? मग अजून कोण चढणार आहे? तुम्हाला येतं झाडावर चढता? आणि मी झाडावर चढले म्हणून, नाहीतर तुम्ही नुसतं उड्या मारत राहिला असता अशा. काय अगोचरपणा चाललाय तुमचं दिगू? आणि सखुशी हसत खळत येताना माझा जराही विचार आला नाही डोक्यात? भीती वाटली नाही तुम्हाला? कालच्या काल यायला सांगितलं होतं. रमाई, अगं कोणाशी बोलतीयस?